धावा बनवला 4 षटकामध्ये आणि 17 धावांचा लक्ष्य ठेवला होता आणि सहजरित्या पूर्ण करण्यात आला त्या न्यू इलम पायगाव संघाच्या माध्यमातून. भरपूर मोठा उलटफेर झालेला आहे दमण दौऱ्यामध्ये. असं वाटत होतं काल्हेर संघ अगदी चांगला खेळत आहे, मात्र एकाएक गोलंदाजी चांगली राहिली. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एजी स्पोर्ट निंबोली टीम आपला शतरक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निलम नाईक प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चांगली सुरुवात करून देत असतात. आज दमण दौऱ्यावर नक्कीच सलामीवीर म्हणून आपण पाहतो की संदीप पाटील आणि निलम नाईक मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय. एक चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षक जोडलेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. असंही जे दमण दौऱ्यासाठी पात्र ठरले नव्हते, ज्यांनी सहभाग घेतला नाहीये, ते घरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि म्हणत असतील की मिसिंग टू दमण दौरा. भरपूर जणांचे मेसेज कॉल आलेले आहेत. मॅच सुरू होत आहे. गोलंदाज तयारीमध्ये पाहतो आपण. फ्रंटलाईन गोलंदाज सुनील गुलवी गोलंदाज आपली तयारी करताना. अनुभवाचा भंडार म्हटलं जात आहे निंबोली संघाच्या माध्यमातून. कारिवली विपक्ष आपण पाहतोय निंबोली, अशी ही लढत पाहतोय आपण. नंबर 2 रँक करणारा संघ सध्या बॅटिंग करण्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. नंबर 1 चेरोबा, 2 नंबर कारिवली आहे, 3 नंबर आपण बघितलं तर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आहे, 4 नंबरला बघितलं तर आपण बंद्रा मारुती काल्हेर आहेत. एक एक ट्रॉफी सर्वांनी जिंकले, त्यांचं देखील रँकिंग आहे आपल्यापर्यंत. थोड्या वेळा ती देखील माहिती देऊ. मात्र मॅच ऑन, ग्रीन सिग्नल आलेला आहे. लेट्स प्ले गेम ऑन. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुनीलचं पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेला आहे. शतरक्षक स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. मग हे काय, पंच विलास बालू पाटील पूर्णपणे खालती बसले होते, त्यांच्या वरून चेंडू लँड झाला होता. अगदी एक धाव स्कोर कार्डवर इथे जोडली जाते. श्री गणेश धावांना सुरुवात इथे करताना निलम नाईक आपण पाहतोय. संदीप पाटील ऍज अ फोकस मॅन कारिवली टीम संघाचा. सुनील शॉर्ट चेंडू पंच करायचं होतं इनफिल्डच्या वरतून, मात्र चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा होते पंचांच्या माध्यमातून. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. आणि असंही दमण दौऱ्याचं जेव्हा अनाउन्समेंट झालं तेव्हा साहेबांच्या माध्यमातून एक मेसेज टाकला होता की आपण एक खेळाडू आहोत आणि खेळाडू वृत्ती तुम्ही दमण दौऱ्यावर ठेवा, कारण की एक कॅमेरा आहे, नो थर्ड अंपायर. कारण की बाउंड्री लाईनच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडता तर आपण खेळाडू वृत्तीने सांगा की बाबा षटकार आहे, चौकार जर असेल तर चौकार सांगा आपण. आता इथे मिस टाइम आहे, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. संदीप सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. येतोय षटकार संदीप पाटीलच्या बॅटमधून. तगडा फटका पाहतोय आपण. कमालीची बॅटिंग इथे पाहायला मिळते. चांगली सुरुवात. धावा धावपलकावर 8 झालेले आहेत. सुनील गुलवीच्या वरती अटॅक इथे पाहायला मिळत आहे. ताकदवर संघ आहे निंबोली देखील, मात्र सध्या संदीप आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल धाव आली, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दबाव पाहायला मिळाला इथे फिल्डिंग मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट करतायत. धाव फलक 10 धावा धावपलकावर. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. एक मोठी सुरुवात जय बजरंग कारिवली संघाची पाहतोय आपण. पुढचा चेंडू सुनील राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटा चेंडू, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. कम्मालीची सुरुवात पाहतोय आपण. धावपलकावर 16 धावा झालेल्या आहेत. 2 मोठे फटके पाहायला मिळाले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि एक चांगल्या गोलंदाजावर जेव्हा आक्रमण होतं ना मैदानामध्ये, मग थांबवणं कटिंग होत आहे. आता थांबावं लागेल संदीपला. अनेक रेकॉर्ड त्याचे नावी आहेत आणि दमण दौऱ्यावर ज्या प्रकारे खेळत आहे त्याला थांबवणं थोडं कटिंग आहे.
अजून एक हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल पर्यंत येणं फार महत्वाचं होतं. कदाचित जर झेल झाली असती तर शांतता पाहायला मिळाली असती, मात्र शांततेला भंग करण्यासारखा क्षेत्ररक्षण राहिलेला आहे. हॅलो चेक, क्या होता, लोड नहीं ले रहे क्या? हॅलो चेक, हॅलो हॅलो हॅलो. नक्कीच 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 18 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू, उलटा चेंडू, अजून एक मोठा फटका. 70 चेंडू, लगातो सिक्सर आणि षटकारांची इथे बरसात करताना संदीपला बाधा मैदानामध्ये. लोड नहीं ले रहा. हॅलो 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 चेक, यस. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. अगदी 24 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत आणि संदीपच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये दादा 22 धावा. मालिकावीरचे अनेक पुरस्कार ज्याच्या नावी आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ यांच्या अंतर्गत जर विचार केला तर असा एक मात्र खेळाडू आहे ज्याने जास्तीत जास्त मालिकावीर पटकवलेला आहे, तो संदीप मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आज आपल्या अलगच अंदाजामध्ये फलंदाजी करताना चेंडूची मागणी केली, चेंडू मैदानामध्ये दिला जात आहे. इथून थांबावा लागेल, विकेटची फार आवश्यकता देखील आहे इथून निंबोली संघाला. आणि गोलंदाजसाठी आपण पाहतोय की अनुभवी गोलंदाज तयारी करताना राम आलेला आहे. रामला चांगला खेळ करावा लागेल, कमीत कमी धावा आणि विकेट जास्त घ्यावा लागतील या षटकामध्ये. जय बजरंग कारिवली आपल्या अंदाजामध्ये खेळताना. चेंडू आलेला आहे, मॅचचा चेंडू आलेला आहे. संदीप, गोलंदाज राम तयारी करताना 3 षटकार पाहायला मिळालं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 24 धावा तब्बल इथे बनवण्यात आलेल्या आहेत. बॅटिंग मध्ये येणारे फलंदाज चंदन नाईक, कुंदन पाटील येणं बाकी आहे. अजून 2 मुख्य हत्यार येणं बाकी आहेत. मात्र सध्या नीलम नाईक यांच्या बॅटमधून एकच धाव आली होती. 5 चेंडूमध्ये 22 धावा अगदी इथे पाहायला मिळाले आणि एक वाईट धाव, म्हणजे तब्बल 24 धावांची लुटमार झाली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. राम गुलवी राईट आर्म ओव्हर द विकेटने सामना करताय फलंदाज नीलम नाईक. नीलम देखील सुरुवात करत होते. खराब चेंडूला नक्कीच बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू, इथे अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये कमबॅक करावाच लागेल निंबोली संघाला. जरी या धावा 60+ झाल्या तर मग डोकीदुखी नक्कीच होईल. डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाजाने. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत आहेत आणि चेंडूला अडवलेला आहे. नक्कीच चांगली टचिंगोचा प्रश्न नक्कीच निर्माण झाला होता. कॉम्बॉक्स मात्र सुरक्षित चेंडूला अडवला गेलाय आणि त्याच्यावर आपण पाहतो की 2 इथे धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या 26 धावा धावफलकावर 26. पुढचा चेंडू गोलंदाज राम गुलवी स्टेप आउट होऊन अगदी कडक स्ट्रोक खेळलाय. मास्टर माइंड स्ट्रोक असं म्हटलं जात आहे आणि कव्हरला हलकासा मिसफील्ड देखील झालेला आहे. एक सिंगल धाव इथे जोडली जात आहे धावफलकावर. आज फायनली आपण पाहतोय की जो हरेल तो भिवंडीच्या दिशेने जाईल, जो जिंकेल तो दमन दौऱ्यामध्ये फायनल पर्यंत राहील. असाच खेळ सध्या सकाळपासून आपण पाहतोय 3 ग्राउंडवर, ग्राउंड नंबर 1, 2 आणि 3 असाच सध्या क्रिकेट सकाळपासून पाहत आहे. फायनलचा दिवस आहे. दमन दौरा आपण पाहतोय. आनंद व्यक्त करताना सर्व खेळाडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता कुठेतरी सुरात तालामध्ये गोलंदाजी करतायत राम आणि आता म्हणू शकता की आता कमबॅक झालेला आहे टीम एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून. अफाट मेहनत आमचे प्रमोद भुईर असतील, विलास बालू असतील, प्रदीप जोशी असतील, संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या नक्कीच प्रेरणेखाली आणि
मन मिलावू जेव्हा व्यक्ती असतात तेव्हा चांगले काम करत असतात आणि या दमन दौऱ्यावर ही अफाट मेहनत घेतली या सर्वांनी. डॉट चेंडू, कमालीची गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, 2 धावा 1 सिंगल आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केलेले आहेत. काही गोलंदाजी पाहते आपण. धावा 27 धावा फलकावर, 27 रन बन चुके. हालांकि बांधे रखा बल्लेबाज संदीप को आणि संदीप सारख्या खेळाडूला जेव्हा थांबून ठेवणं नक्कीच एक चांगली गोलंदाजी म्हणू शकता आपण रामजी. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना राम. रनअप चुकलाय शेवटचा चेंडू या षटकातील आणि इथून संदीप नक्कीच तयारीमध्ये असेल की इथून जर मोठा फटका आला नाही तर मग जी सुरुवात झाली होती पॉवर प्लेची मग या षटकामध्ये कमबॅक होऊ शकतो एजेस्पोर्ट निंबोली टीम संघाचा. थोडीशी गती वाढवली मात्र लेंथ लाईन चुकीची टाकली आहे. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट. धाव संख्या धावफलकावर झालेल्या आहेत त्या 28 धावा, 28 रन. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे. टिचून गोलंदाजीचा मारा गेला मैदानामध्ये. राम पुढचा चेंडू लागताना शॉर्ट बॉल, कडक पंच. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत 1 धाव आलेली आहे आणि एका धावावरच समाधान म्हटलं जाईल इथे. चांगला स्ट्रोक आहे पहा आपण आणि त्याच्यावर चांगली फिल्डिंग देखील तुम्हाला पाहायला मिळाली आणि फक्त एकच धाव घेता आली आहे. तर षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालेला आहे. 12 चेंडूंचा खेळ, 29 धावा धावफलकावर, 29 धावा. विकेट नक्कीच इथे अर्जित केलेला आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट टाकलेला आहे आणि आमचे प्रमोद दादा भोईर विकेट गेलेला आहे रनआउटचा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. इथे आपण पाहतोय की रणनीती मैदानामध्ये की येणारा फलंदाज स्ट्रॉंग आहे त्याला संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मैदानामध्ये दाखल झालेला आहे तो म्हणजे कुंदन. येणाऱ्या फळीमध्ये चंदनचं येणं बाकी आहे. आता कुंदन मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुंदनने देखील जेव्हा संदीप क्रिकेट पासून थोडस दूर होतं तेव्हा कुंदनने भरपूर मेहनत केली होती आपल्या संघासाठी. आता संदीपचं कमबॅक आणि टीम दमन दौऱ्यामध्ये चांगला खेळत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आपली तयारी करताना विनोद आलेला आहे. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. ओ गुटख्यावर टिकून मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. फलंदाज संदीप आउट होत आहे. मोठा झटका इथं लागत आहे आणि विकेट कोणाचा मिळाला तर संदीपचा. अगदी एष्ट्यांच्या सामनी नक्कीच पाहायला मिळाला. कडक गोलंदाजीला सुरुवात केली आहे. विनोदने घेतला विकेट. काय गोलंदाजी होत आहे. पहिला षटक जर काढला ना मग मागच्या षटकामध्ये राम आणि त्यानंतर विनोद चांगली गोलंदाजी करताना महत्वाचा विकेट मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावर कधी नसतं बंधन तो आलाय चंदन. हार्ड हिटर फलंदाज कारुली टीम संघाचा चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली सुरुवात विनोदची पाहतोय आपण. विकेटने केली आहे. महत्वाचा विकेट संदीपने अति घाई केली असं म्हणू शकता. चांगली बॅट मैदानामध्ये बोलत होते त्यांचे मात्र त्याला शांत केलाय विनोद नाही. विनोद पुढचा चेंडू. चांगला चेंडू पायावर होता त्याला फ्लिक केलं चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट केला जात आहे. चंदन नाईक आपलं खातं खोलतोय. टीमची धाव संख्या धावफलकावर 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगल्या धावा थांबवल्यात असं म्हणूया. 8 चेंडू मध्ये 6 धावा आलेल्या आहेत आणि 2 विकेट, एक रनआउट आणि एक विनोदच्या खात्यामध्ये पाहतो आपण. इसे कहते कमबॅक. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. विकेट कीपर चुकी करणार नाहीये. कुंदनचा देखील विकेट मिळालाय. अजून एक बिग बॉल, मोठा झटका म्हणू शकता आपण आता इथे. नक्कीच रिप्ले मध्ये पाहूया आपण. थोडेसे शफल झाले होते. बॅटची एज टॉपेज चेंडू हवेमध्ये. विकेट कीपर सुनील गुलवी कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि धक्का नंबर आपण पाहतोय की मैदानामध्ये 3 लागलाय तो म्हणजे जय बजरंग कारोली संघाला.
आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील ज्युनियर केतन आलेला आहे. मजबूत काठीके बल्लेबाज. क्षमता आहे या खेळाडूकडे मोठे स्ट्रोक खेळण्याची. आणि केतन असं कमी मैदानामध्ये येत असतो कारण की जय बजरंग कारवली संघाचा विचार केला तर मग एखादा खेळाडू, मग संदीप असो चंदन असो, मग कधी कधी लो स्कोरिंगचा मॅच असेल तर मग निलम नाईक फिनिश करतात. या खेळाडूंना संधी कमी मिळत असतो. एक स्ट्रॉंग संघ आहे आपल्या भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेमध्ये, तो म्हणजे जय बजरंग. आणि तो थोडा अडचणीमध्ये आला आता. विनोद कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. उलटा चेंडू, कडक स्ट्रोक, चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय षटकार. आता ही सुरुवात करते बल्लेबाज. मी मगाशीच उल्लेख केला की या खेळाडूंना फलंदाजी कमी मिळत असतो म्हणून हे खेळाडू कधी चर्चेमध्ये नसतात. आणि आता त्यांच्या नावाची चर्चा आणि गोलंदाज करताना खर्चा पाहतोय. षटकार आलेला आहे गोलंदाज विनोदच्या अगेन्स्ट. धावा झालेला आहे धावफलकावर 36 धावा. 36 लॉस ऑफ 3 विकेट. 36 रन बन चुके 3 विकेट के नुकसान पर. दमन दौऱ्यासाठी ज्याने ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व देणगीदारांचं, ज्याने आम्हाला मार्गदर्शन केलं या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहे. शेवटचा दिवस आहे. आमची माती आमचा डंपर माझे अध्यक्ष पद्माकर शेठ चौधरी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर दिनेशजी चौधरी साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही आभार व्यक्त करत आहे ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेला आहे. जितेंद्र पाटील उपाध्यक्ष आहे संघटनेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकला तर त्याच्यावर मात्र धावा मिळणार नाही कारण की एक्स्ट्रा धावा मिळणार आहे. वाईट, इट्स अ वाईट. या धावा थांबल्या पाहिजे. षटकानंतर थोडासा दबाव असा वाटतो की दबावामध्ये येईल फलंदाज, मात्र गोलंदाज आता दबावामध्ये पाहतो आपण. 37 धावा. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळलाय. शतरक्षक आहे स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव आली आहे आणि फक्त एकच धाव घेतली जाते. चांगली फलंदाजी. एक एक धाव किती महत्वाची आहे विनोदच्या षटकामध्ये हे कारवली संघाला ठाऊक आहे कारण की सुरुवातीचे 3 चेंडू विनोदने चांगले टाकलेत आणि येणारे आता या षटकातील एका चेंडूचा खेळ आहे आणि इथून चंदन पाहतोय की सज्ज होत आहे. चंदनला देखील परफेक्टली यॉर्कर चेंडू टाकला होता. लेग स्टंप ठेवला होता हलक्यात आणि फ्लिप केला, मात्र फिल्डिंग कुठेतरी चुकीची होत आहे. आता त्याच्यावर एकच धाव घेतली जात आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेला आहे आणि धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 39 धावा. 13च्या सरासरीने धावसंख्या इथे बनत आहे जय बजरंग कारवली संघासाठी. इथून येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ आहे. जर 50च्या आसपास जर गेला नाही कारवली टीम तर मग अडचणीमध्ये येऊ शकतो. म्हणून इथून जास्तीत जास्त 20 धावा. पाणी आला मैदानाच्या आतमध्ये. संदीप पाटील अगदी महत्वाच्या क्षणी पाणी नव्हे तर मेसेज. पाणी तर एक बहाणा आहे, कहना तर कुछ अलग ही यावर. गोलंदाज आपली तयारी करताना विजय गुलवी. आज विजय गुलवी याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केली नाहीये. त्याचंच काहीतरी कारण बनलं. इतक्या धावा बनल्यात. ऍज अ कॅप्टन ऑफ एजी स्पोर्ट निंबवली विजयच्या नावी देखील अनेक रेकॉर्ड आहेत. पाहूया. पाणी तर घेतला आहे फलंदाजांनी, मात्र गोलंदाजाला कितीपर्यंत पाणी पाजला जाईल पाहूया आपण या षटकामध्ये. महत्वाचा षटक, हाणामारीचा षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि चंदन स्ट्रायकिंग वर आहे. विजय गुलबी मोठा फटका समोर खेळलाय. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. वर हो, एफर्ट चांगला आहे. एफर्ट चांगला आहे. एफर्ट चांगला आहे. फिल्डिंग चांगली आहे. असं वाटत होतं की चेंडू घेऊन बाहेर येतील, मात्र चेंडूला फेकून दिलाय. खतरनाक फिल्डिंग. इसे कहते नक्कीच एक लेजंड क्रिकेटर. अनुभवाची कुठे कमतरता नाहीये. एखादा जर कोणी जर खेळाडू दुसरा असता तर तो चेंडू घेऊन बाहेर आला असता. इतका अनुभव खूप चांगला आहे तुमच्याकडे. अनंत होते तिथे. चांगली फिल्डिंग. मात्र चंदनला अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाहीये. फेवरेट झोन आहे ऑन साइड त्याचं आणि त्याच्या बॅटमधून येणारा हा षटकार आहे. स्लॉग और षटकामध्ये आता 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकावर तर ते झेलच्या स्वरूपात वाचले. मोका भी दिया, अब छक्का भी दिया. असंच हा चित्र पाहायला मिळत आहे.
धावसंख्या 47 धावा. 47 रन मंजू गॅब. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये विजय. चंदन त्याच्यावर कधीच नसतो बंधन. पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फॅटवर आला नाही, मात्र एकदा पूर्ण केली जात आहे. धावा झालेल्या आहेत त्या 48 धावा धावफलकावर. निंबोली संघाला तर शुभेच्छा तर आलेलेच आहेत. महेश काबूकर जोडलेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाच्या माध्यमातून ते शुभेच्छा असतील. आणि मी म्हणेल की एखाद्या बलाढ्य संघासमोर या प्रकारची गोलंदाजी उत्तम गोलंदाजी आहे. बॅटिंग ज्या प्रकारे आहे कारोली संघाची, त्या बॅटिंगच्या टेस्टिंग केली खऱ्या अर्थाने. पुढचा चेंडू विजय. कटर चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर कट केलाय. पंचांकडून वाईटचा इशारा होते. धावसंख्या 49 धावा धावफलकावर. चांगला खेळ. 50चा आकडा पाहूया क्रॉस होतोय की नाही. केतनला देखील आपण पाहतोय की थांबवलाय. एकच धाव इथे घेता येईल कारण की चंदन स्ट्राईक ठेवेल. आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत जय बजरंग कारोली संघाच्या. ज्या धावांची जी अपेक्षा होती कारोली टीम संघाला, त्या 50 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत. येणारे अजूनही आपण पाहतोय आमचे दादा प्रमोद भोईर सांगत आहेत की या षटकामध्ये 2 शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू वन स्ट्रोक. षटकाराने धावसंख्या अब तक 56 आणि टार्गेट 57 सेट केलेला आहे. खेळाला जशी सुरुवात होईल तसा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे लेजंड समालोचक कालीराम दादा केनी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद.
धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. मित्रांनो आपण पाहतो भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित धमन दौरा धमन चषक 2026 या स्पर्धेचा डेल्टीन मैदानावरचा सेमीफायनल चा सामना जय बजरंग कारिवली आणि एजिस्फट निंबवली विजय गुलवी आणि साईनाथ ही सलामी जोडी खेळपट्टीवर 57 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज भारत पाटील, टीमचे कॅप्टन जय बजरंग कारिवली, एजिस्फट निंबवली टीम दमन चषक 2026 छुपा रुस्तम संघ ठरला आहे. सेमीफायनल मध्ये टक्कर आहे कारिवली टीम समोर. पहिला चेंडू स्कोर ऑफ द विकेट विजय गुलवीना अतिशय चांगला फटका पहिल्या चेंडूवर खेळून चौकाराने सुरुवात केलेली आहे. सेकंड इनिंग सेकंड हॅलो चौकाराने सुरुवात केलेली आहे. 57 लक्षाचा पाठलाग करताना विजय गुलवी खूप चांगला दमन दौऱ्यावर खेळ या दोन्ही टीमचा राहिला आहे. 30 संघामधून आता सुपर 4 मध्ये आपण पाहतोय कारिवली, निंबवली, कोण आणि पायगाव. इथे हे चेंडू अगदी चंदन नाईक यष्टी रक्षकाच्या मागे गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू उचललाय. एक सिंगल धाव बॅट कट. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा. साईनाथ आणि विजयनं निंबवली संघासाठी दमन चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. भारत पाटील षटकातील तिसरा चेंडू. इथे चेंडूला अगदी ऑन साईडला डीप मिड विकेट. कुंदन पाटीलला चेंडू बीट करून चाललाय सीमा पार चौकार. दोन्ही फलंदाजांनी या महत्वाच्या सामन्यातून चौकाराने आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 9. खूप अगदी जोराची हवा आपण या मैदानावर पाहतोय. असं कुठेही वाटत नाही की हा सामना मातीच्या खेळपट्टीवर आपण खेळतोय. अगदी धावा बनतायत. साईनाथ आणि विजय. भारत पाटील षटकातील चौथा चेंडू. इथे देखील चेंडू अगदी गडपट खेळले. चेंडू अगदी स्केअर ऑफ द विकेट. संदीप एम पाटीलने चेंडू उचललाय. दोन्ही फलंदाजांनी 2-2 चेंडूमध्ये 5-5 धावा. एक चौकार, एक सिंगल. धावसंख्या 10. 10 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही P1 पॉवर प्लेचा बाकी आहे. इथे चेंडूचा पाठलाग केला होता, पिछा केला होता. चेंडू अगदी ऑफ स्टंप च्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या डबल 1. 11 धावा लागलेत. ऑन साइडला अगदी कुंदन पाटील आणि संदीप पाटील हे 2 खेळाडू आपण पाहतो सीमारेषा लगत. इथे फटका उडवलाय. हवेच्या जोरावर चेंडू चाललाय अगदी मैदानाच्या बाहेर. षटकार. ऑपरेटर बैठे है. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. काल झेल टिपलाय. संजय पाटीलना दमन दौऱ्यातील सर्वात चांगला झेल या मैदानावरचा या सामन्यातून टिपलाय असं म्हणायला हरकत नाहीये.
मिड ऑफला झेल कम्प्लीट केल्याने कुंदन पाटील साहेबांकडून या झेलसाठी 500. काय जबरदस्त झेल टिपलाय. संजय पाटील एक उत्तम खेळाडू आहेत आणि उत्तम पंच देखील आहेत. 1 ओव्हर 1 बाद, धावा बनले 17. 17 बनलेत म्हणजे अजूनही येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 40 धावांची गरज आहे. काढलेली संघाची यवन खेळी गुरु पाटील आणि संदीप नाईक यांच्याकडून दरम्यान दौऱ्यासाठी शुभेच्छा आणि त्यांच्या टीमला देखील अगदी बेस्ट केले. धन्यवाद. 18 चेंडूमध्ये 40 धावांचे लक्ष आहे. फायनलचं तिकीट बघूया कुठल्या टीमला मिळेल. कुंदन पाटील साहेबांनी संजय पाटीलला खेळसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. संजय साईनाथ आणि आता त्याच्या जोडीला संघाचा कॅप्टन एजिस्पोर्ट निंबवली सुनील गुलवी. चला खेळाला सुरुवात करायला लगेच. त्या बात सुरेश चेंडू वाईट वरकर कमाईची लाईन अगदी खेळपट्टीला टळून मापून आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन चेंडू संजयने सोडलाय. चांगला खेळ टिपलाय. मनोबल वाढला नक्कीच. 57 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आले. 3 ओव्हरला 40 बाकी आहेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय. इथे फाईन केलेत. अगदी चेंडू चालला बघूया डीप फायनल डिव्हिजनला संदीप ज्युनियर तिथे उपस्थित. जैन आहे. लगेगा अभी एक फाइनल करना बाकी है. इथे सुनील गुलवीनं फटका अगदी लांबाबला केला. मनोहर पाटील एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या 19. इथे नक्कीच स्पोर्टमॅन स्पिरिट साईनाथनं अगदी खेळाडूची दाखवलेली आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपलं पॉपिंग क्रीज सोडलाय. हे कुठल्याही खेळामध्ये खूप महत्वाचं आहे. फलंदाज बाद. एक ओव्हर 4 चेंडूमध्ये धावा बनले तर 19. फलंदाज राम गुलवी. बघूया राम क्रमांक 4 वर पहिली सलामीची जोडी आता तंबूच्या हस्त्याला गेलेली आहे. संजय
क्या बात आहे. रामचं फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं, फक्त बॅट जोराने चालली होती. क्रिकेट खेळामध्ये तुमच्या पायांची हालचाल होणं फार महत्वाचं आहे. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 17. इथे चेंडूला अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केलेत. चांगली फिल्डिंग होते केतन कडून. केतन आणि जैन संदीप आहे. 2 ओव्हर धावा बनलेत 20 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजून बनवायचे धावा 37. क्या बात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा 17 आणि दुसऱ्या मध्ये धावा आल्यात फक्त 3. संजयचा झेल आणि या 3 धावा नक्कीच खूप काही सांगून जातील जय बजरंग कारवी टीम साठी. आता 2 ओव्हर मध्ये 37 धावा अजून बनवायचे आहेत. गोलंदाज संदीप पाटील 2 ओव्हर 47. 12 मध्ये 37. उद्या कॅप्टन सुनील आणि राम गुलवी एजिस्पोर्ट निंबोली संघाची सर्वात चांगली जोडी फलंदाजीची खेळपट्टीवर आहे आणि त्यांच्या तक्तीचा गोलंदाज झालाय संदीप एम पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगला अगदी कार्पेट चेंडू खेळण्यात लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू उचलला भारत पाटीलनं. फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 21 धावा. इथे डीप विकेट एजंटला कुंदन चेंडू पकडलाय. चांगली फिल्डिंग. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. आता येणारे चेंडू आहेत 10 आणि धावा बनवायच्या 35. 10 मध्ये 35. हा चेंडू सोडून दिला. अगदी चेंडूची लाईनच लेन चुकीची पाहायला मिळाली. वाईट. धावसंख्या 23. 57 धावांचं टार्गेट आहे. क्या बात आहे. सुरेख चेंडू होता. अगदी नीलम नाईकची चांगली फिल्डिंग आपण पाहतो. 22चा इशारा केलाय. धावसंख्या 24. गावदेवी कोहली संघाचे एक सिनियर खेळाडू विजयदादा पाटील आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी सुपर 4च्या 4 टीमला दमन चषकाच्या शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. बघूया इथे हा चेंडू अगदी सीमा पार. षटकार. षटकाराने धावसंख्या झाली ती 30. 8 मध्ये अजूनही धावा बनवायच्या 27. 8 चेंडू आणि 27. 8-27.
30 झालेत. आठ मध्ये 27. इथे हा चेंडू पंचाने वाईट घोषित केला आहे. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 31. 31 धावा लागलेत. अजूनही 8 मध्ये 26. इथे हा फटका सीमाबार. षटकार उडलाय. क्या बात है. 7 मध्ये 20. 37 झालेत आणि आता 7 मध्ये 20. 7 चेंडू 20 धावा. सात चेंडू मध्ये 20. सात मध्ये 20. हा चेंडू देखील अगदी लॉंग ऑफ सीमापार पटवले षटकार. आता 6 चेंडू आणि 14ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सहा मध्ये 14. सहा चेंडू 14ची गरज. फायनल तिकीट दमन चषकाची. बघूया एजिस्पोर्ट निंबवली की छे बजरंग कारवली कुंदन. नक्की सूर्यकांतदादा पाटील, प्रल्हाददादा पाटील, चिंतामण पाटील, राजूदादा पाटील, मनोजभाई पाटील आमचे नक्कीच विलास पाटील सर खूप मेहनत आहे दमन दौऱ्यासाठी. प्रमोददादा भोईर असतील, रुपेश पाटील, संजू पाटील, त्यानंतर आपले संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब. 6-14. मिस्टर भटकाय चेंडू अगदी बॅटच्या स्टिकरवर आलाय. दुसरी धाव इथं पूर्ण केलेली आहे. पहिल्या चेंडू रामनं 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 45. 5 मध्ये 12. 5 मध्ये 12 आणि जिकडे 12 तिकडेच मारा. 5 चेंडू मध्ये 12 आहेत. इथे रामना पूल केलाय. पॉवरफुल. क्या बात आहे. विनोद मुलवीने काय खेळ टिपलाय. खूप चांगली गोलंदाजी विनोदनं देखील
या दमन दौऱ्यामध्ये केलेली आहे. 4 मध्ये 6. चार चेंडू आणि 6 धावा. निंबोली संघ मी उल्लेख केला की छुपा रुस्तम संघ दमन चषक 2026 मध्ये राहिलेला आहे. 4 मध्ये 6. 51 धावा झालेत. इथे चांगला चेंडू. एक चेंडू कमी झालाय. धावा 6 काय माहित. तीन चेंडू 6 धावा. क्या बात है. आणि ते रजिस्टर्ड नंबर टीम दमन चषक 2026 अंतिम फेरीमध्ये पोहोचली आहे. अभिनंदन. शॉर्टपिच चेंडू होता नक्कीच. काय खेळ केला रजिस्टर्ड निंबोली टीमनं. 2 चेंडू राखून सामना जिंकून दिलाय. या सामन्याचा सामनावीर तर नक्कीच या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये 2 खेळाडू अगदी होते. नक्कीच एन्जॉय करते त्यांना. फायनल मध्ये पोहोचलेत. नक्कीच एजिस्टर निंबोली टीम अभिनंदन. तर नक्कीच बघा मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये 2 खेळाडू होते. टीमचे कॅप्टन सुनीलने 24 दिले, गोलंदाजी 20 बनवल्या. रामनं 5 दिल्या आणि 16 बनवल्या. षटकार मारून सामना फिनिश केला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर राम गोलवी. या चिंतामण पाटील माजी सरपंच सूर्यकांत आपण पुढे यायचंय. सूर्यकांत चला आपण पुढे चला. प्रल्हाद दादा, राजू पाटील चला. सामनावीर पारितोषिक देऊ आपण. जितू पाटीलच्या माध्यमातून एक ट्रॉफी, मनोहर केनेच्या माध्यमातून एक ट्रॉफी, अरविंदजी भोईरकडून गिफ्ट हॅम्पर आणि संजय आपण यायचं संजय पाटील. त्यानंतर विनोद चौधरी याच्याकडे गिफ्ट हॅम्पर आहे. प्रमोदादा बक्षीस द्या आपण. हॅलो हॅलो संजय पाटील आपल्या जेलसाठी 500 रुपये आलेले आहेत. साहेबांकडून आपण घेऊन जायचे. दमन चषकातील सर्वात चांगला झेल संजय भाऊ आपल्या शुभ हस्ते 500 रुपये द्या. कुंदनजी पाटील साहेबांकडून 500 रुपये आलेत. राम अभिनंदन. बेस्ट ऑफ लक भाई. 2 चेंडू राखून आणि नक्कीच 8 विकेट राखून सामना जिंकला आहे. एजिस्टर निंबोली टीम, आडला कारंजी टीम
संजय भाऊ आपल्या शुभ असते जो जेलसाठी हॅलो हॅलो चेक आम्ही बनलोय का देखो खाली. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. एजिस्पोर्ट निंबोली संघाने बाजी मारलेली आहे. अजून एक मोठा उलटफेर झालेला आहे. याच्या अगोदर मित्रांनो जर बघितलं आपण बंद्रा मारुती काल्हेर संघाने के ग्राउंडवर निराश केलेला आहे आणि आज इथे आपण पाहतोय जय बजरंग कारोली संघाने निराश केलेला आहे. मात्र जो चांगला खेळ तो दमनदोरा खेळ आणि आता पुढच्या मॅच साठी पात्र ठरलेला आहे तो एजिस्पोर्ट निंबोली टीम. अभिनंदन सर्वांचं.